श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आज आहे शनिवार आणि आज अविधवा नवमी पण आहे. तर पहा, ज्या बायका असतात तर त्या आपल्या नवऱ्याच्या अगोदर मरण पावलेल्या असतात तर त्यांना आह्यो असं म्हटलं जातं, म्हणजेच त्यांना अविधवा असंही म्हटलं जातं. तर पहा, आजच्या दिवशी ही अवयवनवमी आहे, तर या दिवशी ह्या ज्या लेडीज आहेत, म्हणजे ज्या नवऱ्यांच्या अगोदर मरण पावलेल्या आहेत, तर त्यांची ही नवमी साजरी केली जाते. म्हणजे त्यांचे पित्र ह्या दिवशी घातले जातात. तर बघा, प्रत्येक सून, प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी आपल्या ज्या काही सासू असतील किंवा मग आई असेल तर त्यांच्यासाठी हे करत असतात. तर बघा, आज अविधवा नवमी पण आहे आणि आज शनिवार पण आहे. तर आज शनिवार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे बघा तुमच्या सर्व अडचणी, दोष, नजर दोष दूर होतील. पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक शक्ती ह्यासुद्धा दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये कितीही अडचणी असू द्या, कितीही संकट असू द्या, तर हे सर्व संकट दूर होतील. तर बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते सुद्धा मोकळे होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात किंवा मग तुम्ही एखाद्या नोकरीला आहात, त्या नोकरीमध्ये तुम्हाला काही समस्या निर्माण होत आहेत किंवा मग व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होत नाही आहे किंवा मग तो व्यवसाय चालत नाही आहे, तर अशा काही समस्या निर्माण होत असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, उपाय कसा करायचा आहे, काय करायचं आहे, हे सर्व मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, आपल्याला माहीतच असेल की कापराचे उपयोग किती आहेत. कापरामध्ये खूप सारी सकारात्मक ऊर्जा असते. तर हा कापूर जर रोज आपण एक एक कापूर जरी आपल्या घरामध्ये रोज जाळला तरी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. तर यामुळेच बघा, आपल्याला कापरासोबत अजून म्हणजे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत त्या जाळायच्या आहेत आणि त्या जाळल्याने बघा आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची नकारात्मक शक्ती राहणार नाही. त्याचबरोबर घराला वास्तुदोष, पितृदोष ह्या सर्व अडचणी ज्या आहेत, त्याचे दोष आहेत, ते सर्व नाहीसे होऊन जाते. तर बघा, ज्या वेळेस आपल्या आसपास पितृदोष, वास्तुदोष हे सर्व असतात ना, त्यावेळेस पहा, आपल्याला कितीही कष्ट करू द्या, कितीही मेहनत करू द्या, परंतु जेवढा मोबदला हवा आहे तेवढा मोबदला आपल्याला मिळत नाही किंवा यश प्राप्त होत नाही. तर तुमच्या घरामध्ये मोठे मुलं असतील तर त्या मोठ्या मुलांचे लग्न जमण्यासुद्धा काही गोष्टी अडचणी निर्माण होत असतात. आणि पहा, अशा लग्न जमण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर काही नवविवाहित मुलं मुली असतात, त्यांना संतती प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या ह्या वास्तुदोष आणि पितृदोष यामुळे होत असतात. ग्रहदोष जरी असेल तरीसुद्धा ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे पहा, आपण जर असे छोटे छोटे उपाय, ह्या ज्या काही तिथी असतात ना, ह्या तिथींना आपण सांगत असतो, तर ते जर केले तर प्रत्येकाला त्याचा फायदा हा होत असतो. बरोबर पहा, लहान मुलं असतील, अगदी 1 महिन्याचं जरी मुलं असेल तरी ते खूप त्याला नजर लागते किंवा मग तो खूप हट्टीपणा करत असतो. अशा बऱ्याच समस्या त्या मुलांमध्ये निर्माण होत असतात. आणि पहा, मोठी मुलं असतात ते सुद्धा ऐकत नाहीत, चिडचिडेपणा करतात. तर बघा, आता आपण उपाय काय करायचा आहे ते बघूया. तर पहा, उपाय करताना आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तर 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर खूपच चांगलं, कारण हा कापूर खूप म्हणजे या कापरामुळे घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. ह्या कापरामध्ये भरपूर सारे गुणधर्म असतात, त्यामुळे हा कापूर जर तुम्ही वापरत असाल तर चांगलेच आहे. जर नसेल तुमच्याकडे
तर तुम्ही जो काही आपण वापरतात आरती करण्यासाठी तो कापूर वापरला तरी चालेल. ह्या कापरासोबत आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी यामध्ये टाकायची आहे. तर बघा, या सर्व गोष्टी एखादी तुमच्याकडे पंती असेल तर त्यामध्ये घेऊ शकता, किंवा मग तुमच्याकडे कापूरदानी असेल ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळतात ते असेल तर ती सुद्धा घेऊ शकता. तर ह्या 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी. 2 वस्तू घेऊन बघा आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जिथे कुठे कोपरे आहेत, भिंती आहेत, तर त्यांना टच करायचं आहे. सर्व ठिकाणी फिरवायचं आहे. फक्त आपल्याला टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व ठिकाणी ह्या गोष्टी फिरवायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घराचा मध्यभाग कुठे येतो तर त्या ठिकाणी बसायचं आहे आणि ह्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत. इथेच बसून आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत. आणि जाळल्यानंतर बघा आपल्याला म्हणायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. पर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचं आहे. किंवा मग तुमचे जे काही गुरु असतील त्यांचा जो मंत्र असेल तो म्हटला तरी चालेल. तर बघा, ह्या गोष्टी आपण पूर्ण जळाल्यानंतर, थंड झाल्याच्या नंतर ही जी राख आहे तर ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर पहा, काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती घरामध्ये सगळीकडे फिरवायची आहे आणि मध्यभागी जाळायची आहे. आणि त्याचबरोबर जी काही तुमची इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात, म्हणजे तुमच्या घरामध्ये व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही आहे का, किंवा मग तुम्ही नोकरीमध्ये प्रगती करत नाही आहे का, तर अशा कोणत्या तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर असं तुमच्या घरामध्ये कोणत्याही संकट असतील, अडचणी असतील, आजारपण असेल, किंवा मग तुमची व्यवसायात प्रगती होत नाही आहे, नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे, कोणत्याही गोष्टी असू द्या, त्या सर्व तुम्हाला इथे व्यक्त करायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे. तर असा होता हा छानसा आणि छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.